नमस्कार. IPL 2026 मधील एका सामन्यात असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे काही क्षणांसाठी संपूर्ण क्रिकेट विश्व थांबल्यासारखं वाटलं. मैदानावर जे घडलं ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, तर काहींना हसू आवरलं नाही. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यांनी असा माइंड गेम खेळला की समोरचे खेळाडू पूर्णपणे गोंधळले. हा सामना होता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला. ठिकाण होतं अरुण जेटली स्टेडियम. सामन्याच्या पहिल्या डावातील 9व्या षटकात 5व्या चेंडूवर हा प्रकार घडला. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. गोलंदाजी करत होते कुलदीप यादव आणि फलंदाजी करत होते रोहित शर्मा. कुलदीप यादव यांनी टाकलेला चेंडू लेग साईडकडे होता. रोहित शर्मा यांनी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण ते चेंडू पूर्णपणे मिस झाले. चेंडू थेट त्यांच्या पॅडला लागला आणि विकेटकीपर KL राहुल यांच्या हातात गेला. त्याच क्षणी कुलदीप यादव आणि KL राहुल यांनी जोरदार अपील केलं. मैदानावरचं वातावरण तणावपूर्ण झालं पण पंचांनी स्पष्टपणे नॉट आऊट असा निर्णय दिला. चेंडू पॅडला लागला होता पण विकेटसमोरची लाईन आणि इम्पॅक्ट पाहता पंचांनी आऊट दिलं नाही. आता इथून खरी कहाणी सुरू होते. पंचांनी नॉट आऊट दिल्यानंतर रोहित शर्मा अचानक उठले आणि जणू ते आऊट झाले आहेत अशा पद्धतीनं पॅव्हेलियनकडे चालायला लागले. त्यांचा चालण्याचा अंदाज इतका नैसर्गिक होता की पाहणाऱ्यांना देखील क्षणभर वाटलं की कदाचित ते खरंच असतील. हा प्रकार पाहून कुलदीप यादव, KL राहुल आणि दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार अक्षर पटेल हे तिघही गोंधळले. त्यांना असं वाटलं की कदाचित बॅटला एज लागला असावा आणि रोहित शर्मा स्वतः मान्य करत असावेत. मैदानावर काही सेकंद पूर्ण गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्या क्षणी कुलदीप यादव यांनी अक्षर पटेलला DRS घेण्याचा सल्ला दिला. अक्षर पटेल यांनी लगेच रिव्ह्यू घेतला. सर्वांना वाटत होतं की आता मोठा निर्णय होणार, पण जेव्हा रिप्ले दाखवला गेला तेव्हा स्पष्ट दिसलं की चेंडू फक्त पॅडला लागला होता. बॅटला कोणताही स्पर्श नव्हता, त्यामुळे DRS पूर्णपणे फेल ठरला. दिल्ली कॅपिटल्सचा एक महत्त्वाचा रिव्ह्यू वाया गेला. हा क्षण पाहून स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक दोघेही आश्चर्यचकित झाले. काही क्षणांसाठी सगळ्यांना समजायलाच वेळ लागला की नेमकं काय घडलं. नंतर या घटनेवर रोहित शर्मा यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. ते हसत हसत म्हणाले की त्यांनी मुद्दामच हा प्लॅन केला होता. त्यांना माहीत होतं की विरोधी संघ गोंधळेल आणि कदाचित रिव्ह्यू घेईल. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा पूर्णपणे अनुभवावर आधारित निर्णय होता. रोहित शर्मा यांनी मजेशीर पद्धतीनं सांगितलं की त्यांनी कुलदीप यादव आणि KL राहुल यांना मामू बनवलं. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेट फॅन्स या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणत आहेत की हा खूप स्मार्ट गेम आहे, तर काही जण म्हणत आहेत की हे फक्त अनुभवाचं उदाहरण आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं की क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलचा खेळ नाही, तर तो मेंदूचा खेळ देखील आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि समोरच्या खेळाडूंचा अंदाज घेण्याची क्षमता खूप महत्त्वाची असते. तुम्हाला काय वाटतं? रोहित शर्मा यांनी केलेला हा माइंड गेम योग्य होता का, की दिल्ली कॅपिटल्सनं थोडं अधिक संयम दाखवायला हवा होता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोचक आणि महत्त्वाच्या क्रिकेट अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या मोठ्या बातमीसह आम्ही पुन्हा भेटू. धन्यवाद.